जय शिवराय मित्रांनो, पूर्ण जग हे बिग बॉसचं घर बनलंय. जिकडे पहावे तिकडे भांडणं, युद्ध, अशांती, नको त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे वाद. मित्रांनो, हे नेमकं काय होतंय? तिकडे पहावे तर इस्रायल रशिया पेटलेला आहे, तर इकडे पहावे रशियन युक्रेन आहे. परत मुंबई इंडियन्सची टीम, त्या टीममधील जी फॅन्स आहेत त्यांना मी नेमकं समजत नाही की हे पूर्ण भारत देशाचेच खेळाडू आहेत. यामध्ये रोहित शर्मा ही तुमचाच आहे, हार्दिक पांडे तुमचाच आहे, महेंद्रसिंग धोनी पण तुमचेच आहेत. काय चालू आहे नेमकं कळत नाही. ते झालं मित्रांनो. परत यूट्यूबवरती संदीप महेश्वरी सर, विवेक बिंद्रा सर, ते म्हणजे कसं आहे, आपण विचारही नाही करू शकत अशा गोष्टी सध्या होते. तर कारण काय मित्रांनो, नेमकं हे कशामुळे होते? मित्रांनो, याचं कारण असं आहे की 2024 हा पूर्ण शनिदेवाचा वर्ष आहे. आणि कसं आहे, त्यांनी येण्याच्या अगोदरचं जे हे छोटंसं ट्रेलर समजा मित्रांनो, 2024 वर्ष हे तुम्ही विचारही करू शकत नाही. 100% मित्रांनो, म्हणजे मी बोलतोय ना तर ह्याच्यावरती पूर्ण अभ्यास केलेला आहे, भविष्य मालिकेवरती अभ्यास केला आहे, ॲस्ट्रोलॉजीच्या हिशोबाने सुद्धा पाहिलेलं आहे हे सगळं. मित्रांनो, 2024 शनिदेवाचा वर्ष आणि शनिदेवाची पहिला असा विषय आहे की ते स्लो मोशन ग्रह आहेत. चलताना त्यांची चालच शांत आहे. यामुळे कसं होणार की तुमचे काम म्हणा, या कुठलीही काम असो या काही असो, ह्याच्यामध्ये जी स्पीड आहे ते स्लोच होणार. त्यामुळे कसं आहे, आपल्याला चिडचिडपणा येणार, आपल्याला राग येणार. म्हणजे कसं आहे, कामं टायमिंगवर पूर्ण होणार नाहीत, याचं प्रेशर असणार. कुणी सहज जरी बोललं ना मित्रांनो तर तुम्ही चिडून बोलणार. 100% असं होणारच आहे. दुसरी गोष्ट कसं आहे मित्रांनो, शनिदेवाचं पहिलं काम आहे की ते न्याय देवता आहेत. न्याय हे ह्या वर्षी 100% न्याय होणार मित्रांनो. जेवढे तुम्ही पाहत चाल ह्या वर्षी जेवढे निकाल लागलेले असतील ते 100% आणि 100% बोलतोय की हे निकाल हे सत्यानेच लागलेले राहणार. तर परत न्यायपालिका हे कुणाच्याही अंडरमध्ये येऊन काम करणार नाही. याच्यामुळे सरकारवरतीही प्रेशर राहणार आणि विपक्षवरतीही प्रेशर राहणार. कारण की ह्यांना असे चान्सच नाहीत, जे रिअल आहे तेच होणार. आणि यामुळे कसं आहे मित्रांनो, सगळीकडे शांती वगैरे. ह्या वर्षी तुम्ही सर्वात जास्त पैसे कमवणार आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये. कमाई भरपूर होणार, कमीचं काही नाही. कारण कसं आहे, तुम्ही तेवढ्या पद्धतीचे कष्ट करणार सुद्धा. जरी करायची क्षमता नसेल तर शनिदेव ते करून घेणारच. आणि ह्यामुळे थोडंसं मनाला शांती वगैरे राहणे आहे मित्रांनो. परत ह्या वर्षी अन्न खाद्य मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे. त्यामध्ये जर जास्त प्रमाणात धरलं तर गहू. हो मित्रांनो, तुम्ही काय करा, अगोदरच गहू घरी साठवून ठेवा. आणि जरी कुठे गहू वगैरे ज्वारी भेटत असेल तर त्याचे भाव हे खूप असणार आहेत मित्रांनो. शेतकऱ्यांनी तर विचार करून राहावे. कसं आहे, सर्व गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर 2024 परत 2024 भविष्य मालिकेचा विचार केला तर युद्ध पेटणार आहे मित्रांनो. युद्ध पेटणार आहे म्हणजे कसं, पूर्ण चायना आणि भारतमध्ये तर एवढा तणाव असणार आहे की बस मी सांगूच नका. ह्याच्यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो, भारत हे पॉक आपल्या कब्जेमध्ये घेणार आहे. हे 100% होणार आहे. आणि परत कसं आहे, 2024 इलेक्शन आहेत. इलेक्शनमुळं वातावरण जे म्हणजे कार्यकर्ते वगैरे असणार आहेत ह्यांना समजणार, म्हणजे त्यांचा दिमाग तुम्ही काही ह्यावेळेस बघा, कार्यकर्त्यांचा दिमाग हे गुडघ्यामध्ये असल्यासारखा. त्यांना समजणार नाही समोरचा माणूस आपला भाऊ आहे, ही आपला शेजारी आहे, ही आपला चुलता आहे म्हणा, हे आपले आजोबा आहेत म्हणा, हे आपला मित्र आहे, असलं काहीच नाही मित्रांनो. नेता हाच ह्यांना सर्वस्वी होणार यावर्षी. तुम्ही पाहचाल मित्रांनो, 2024 हे व्हिडिओ तुम्ही स्वतःच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवा. 2024 संपत येतपर्यंत तुम्ही पाहचाल की खूप काही घडलेलं राहील. पुरी दुनिया ही 25-30% तर चेंज झालेली मिळेल मित्रांनो. लोकांची वैचारिक क्षमता, विचार पूर्ण बदललेले असतील. बोलताना करताना लोक आत्ता कसं बोलते तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. 2024 संपल्याच्या नंतर त्यांची रेकॉर्डिंग बघा तुम्ही, किती चेंज झालं असेल. हे सर्व ही होणारच आहे मित्रांनो. सावध राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि मित्रांनो, 2024 कोणता ना कोणता व्हायरस 100% येणार आहे. येणार म्हणजे येणारच आहे. भविष्य मालिकेमध्ये असं पूर्णपणे. आणि कसं आहे मित्रांनो, भविष्य मालिकेवर विश्वास का, तर आत्तापर्यंत जे 2 वर्षामध्ये पाठीमागं जी भविष्य मालिकेमध्ये लिहिलं होतं की असं होणार आहे, सर्व काही झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे महागे झाले तर पुढे का होणार नाही, होणार मित्रांनो. त्यामुळे तुमच्या पद्धतीने सावध राहा. सॅनिटायझरचा जरी आवश्यकता वाटत नसेल तरी उपयोग करा. मास्क वापरा. नको तिथे गर्दी करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका मित्रांनो. गेलो तरी स्वतःची काळजी, मास्क वगैरे वापरूनच. तर मित्रांनो, काळजी घ्या.
परत भेटू अशाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेअर्स करायला विसरू नका. धन्यवाद.